मी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. मुनगेकर सर, गायकवाड सर आणि मंचावरील सर्व मान्यवर, मी सगळ्यांचे नाव घेत नाही. मला खरं म्हणजे बोलायला आवडत नाही. मी मैदानावरती शिकवणारा शिक्षक आहे. मुलांना सांगत असतो बाते काम ज्यादा. पण या ठिकाणी खरंच मला घडून आलंय. म्हणजे शिवराज्याभिषेकाचा 30 संवत्सरिक समारोह झाला होता 74 साली रायगडावरती. तेव्हा मी 21 वर्षाचा होतो आणि समर्थ व्यायाम मंदिरची टीम घेऊन रायगडावरती आम्ही मलखांबाची प्रात्यक्षिकं दाखवली होती आणि अतिशय पाऊस पडत होता. त्या पावसात सुद्धा आम्ही मलखांब केला होता. दत्ताराम दुलन जो पुढे छत्रपती पुरस्कार विजेता झाला, ती त्याची सुरुवात होती. आणि तिथपासून आता तर मी पवारसाहेबांकडे बोललो की आपण पुन्हा एकदा राज्याभिषेक समारोहामध्ये मलखांब दाखवूया. रायगडावरती मलखांबाची एखादी स्पर्धा घेऊया. कारण कमीत कमी वेळामध्ये शरीराच्या प्रत्येक भागाला जास्तीत जास्त व्यायाम देणारा जगातला एकमेव क्रीडा प्रकार कुठला असेल तर तो म्हणजे मलखांब. आणि मलखांब हा लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत कोणीही करू शकतं. नाही कदाचित आपला विश्वास बसणार नाही, पण शांतीलाल संघवी नावाचे गृहस्थ होते ज्यांनी वयाच्या 82व्या वर्षी मलखांब शिकायला सुरुवात केली. आणि 2019 मध्ये ज्यावेळेला मलखांबाची पहिली विश्व अजिंक्यपद स्पर्धा घेतली मुंबईत, 15 देशांनी भाग घेतला. त्याच्या उद्घाटनात त्यांनी मलखांबाचं प्रात्यक्षिक दाखवलं जेव्हा ते 89 वर्षाचे होते. या ठिकाणी बसलेल्या प्रत्येकाला मलखांब शिकवायला मला आवडेल आणि त्यांना तो करता येईल याची मला खात्री आहे. मूक बधिर मतिमंद अंध अपंग मुलं सुद्धा मलखांब करतात. मुंबईत 3 अंधशाळा आहेत. त्या 3ही अंधशाळांमध्ये जाऊन मी मलखांब शिकवतो आणि ते अंध मुली आणि ते अंध मुलगी इतका छान मलखांब करतात की त्यांना करताना तुम्ही बघितलं तर तुमचा विश्वास बसणार नक्की अंध आहे. 2024 मध्ये आम्ही 8 जणांची टीम घेऊन पॅरिस ऑलिम्पिक्सला गेलो होतो. त्या 8 जणांच्या टीममध्ये 4 अंध होते, 2 मुलगी आणि 2 मुली. आणि त्या ठिकाणी 26 जुलै ते 11 ऑगस्ट आम्ही रोज संध्याकाळी मलखांबाची प्रात्यक्षिकं दाखवली. जगातल्या सगळ्या खेळाडूंनी, प्रशिक्षकांनी, ऑलिम्पियन्स आणि त्यांच्यावर आलेल्या अधिकाऱ्यांनी बघितली. विविध देशांमधून आलेल्या पत्रकारांनी त्याचं चित्रीकरण केलं आणि ते सर्व जगात पोहोचवलं. म्हणजे आपले एकदेशीय खेळ शरीराच्या प्रत्येक भागाला व्यायाम, कुठल्याही खेळामध्ये लागणाऱ्या मूलभूत शारीरिक कुवती असतात, त्या सगळ्या कुवती म्हणजे स्ट्रेंथ, स्टॅमिना, स्पीड, एंड्युरन्स, फ्लेक्सिबिलिटी, न्यूरोमस्क्युलर कोऑर्डिनेशन, बॅलन्स, कॉन्फिडन्स, करेज या सगळ्या त्याच्यातून वाढवल्या जातात. विशेषतः विद्यार्थ्यांना आवश्यक असणाऱ्या ज्याला आपण मेंटल ॲबिलिटी म्हणतो की याच्यामध्ये कॉन्सन्ट्रेशन आहे, ग्रास्पिंग आहे, मेमरी आहे, कॉन्फिडन्स आहे, या एवढ्या वाढवल्या जातात की 35-40% मार्क मिळवणारे विद्यार्थी जर नियमितपणे मलखांब करायला लागले तर त्यांना 85-90% मार्क मिळतात. आपला विश्वास बसणार नाही, पण प्रांजल पाटील त्याचं जिवंत उदाहरण आहे. कमला मेहता अंधशाळेतली विद्यार्थिनी, पहिलीपासून 10वी पर्यंत नियमितपणे मलखांब करायची. अनेक ठिकाणी ते प्रात्यक्षिक दाखवले, दिल्लीमध्ये, उदयपूरमध्ये, महाराष्ट्रात खूप ठिकाणी. आणि आज ती भारतातली पहिली अंध IAS ऑफिसर आहे. चेन्नईला कलेक्टर म्हणून होती, आता दिल्लीमध्ये एज्युकेशन डिपार्टमेंटमध्ये. मी मलखांबावरती जी कविता केली त्याच्यामध्ये असं म्हटलंय, ऐरे गैरे काही म्हणत माझ्या मनात शंका नाही, देवा शपथ खरं सांगतो मलखांबाला पर्याय नाही. ताप आहे, सर्दी आहे, डोकेदुखी, मळमळ आहे, मन काय स्थिर नाही, शरीर सगळं दुखतं आहे, औषध पाणी गोळ्या मर्म याचा काही फायदा नाही, देवा शपथ खरं सांगतो मलखांबाला पर्याय नाही.
सुदृढ भाऊ दंड बळकट मांड्या नाही पट आहेत रुंद छाती भीम कटी प्रमाणबद्ध शरीर आहेत काळी पैलवान पाप्याचं पितर देह दुर्दशा बघवत नाही देवा शपथ खरं सांगतो मलखांबाला पर्याय नाही. मूक बधीर अंध अपंग महिमंदाने वाव आहे जमेल तेवढंच केलंच तरी प्रशंसेला पात्र आहे. स्वविश्वास रंजन व्यायाम कशातच कमी नाही देवा शपथ खरं सांगतो मलखांबाला पर्याय नाही. खो खो लंगडी कुस्ती कबड्डी चेंडूचेही खेळ आहेत देशी परके क्रीडा प्रकार सगळ्यात सुप्त गुण आहेत. दम ताकद लवचिकता व कसावातून चालत नाही देवा शपथ खरं सांगतो मलखांबाला पर्याय नाही. आणि शेवटच्या टप्प्यामध्ये दस्तूर खुद्द महाराष्ट्राची अस्सल मराठी कला आहे. वेळ खर्च जागा कमी फायदा मात्र अमाप आहे. मोठं मैदान तर सोडूनच द्या फार कपड्यांचीही गरज नाही. शिक्षकाला माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या कारकिर्दीमध्ये पद्मश्रीपर्यंत वरती जाण्याची संधी मिळाली. जेव्हा पद्मश्री समारंभ झाला राष्ट्रपति भवनवर तेव्हा त्यांनी म्हटलं की हम सभी मलखाम प्रेमी आपके बहुत बहुत आभारी हैं. जिस खेल को एक जमाने में केंद्र शासन से मान्यता भी नहीं थी आपके कार्यकाल में मलखाम में अर्जुन पुरस्कार द्रोणाचार्य पुरस्कार पद्मश्री भी शुरू हो गया. आपने मलखाम का सम्मान बहुत बढ़ाया है. जहाँ लगे थे म्हणाले हमने नहीं आपने मलखाम का सम्मान बढ़ाया है. आणि खरोखरच आज मलखामपटूंना केंद्र शासनामध्ये नोकऱ्या मिळतात. ज्या राष्ट्रीय स्पर्धेतील विजेते आहेत त्यांना लाखाची बक्षिसं मिळतात. हा सगळा केंद्र शासनाचा मलखांबाकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोन त्याच्यामुळे झालेला फरक आहे. खरं म्हणजे मी बोलण्याच्या मनस्थितीत नाही आहे. याचं कारण काल मी श्रीलंकेमध्ये होतो. श्रीलंकेमध्ये 4 दिवसांची कार्यशाळा घेतली. काल संध्याकाळी त्याचा समारोप झाला. रात्री 11:30 फ्लाईटने निघालो. सकाळी 4 वाजता मुंबईला पोहोचलो आणि उद्या पहाटे 4 वाजता निघून उद्या संध्याकाळी अहमदाबादमध्ये पहिली विश्व अजिंक्यपद योग स्पर्धा आहे त्याचा समारोप आहे. त्याच्यासाठी मी जाणार आहे. पण केवळ या कार्यक्रमाला यायचं आहे खूप खूप आभारी आहे की मलखांबातल्या प्रशिक्षकाला आपण या ठिकाणी बहुमान दिला. धन्यवाद.